तर त्या संदर्भात तुमच्याकडनं काय अद्याप काय उत्तरं एकही येत नाही. मला एक सांगा, आता जे लाईट चालूचं काम चालू झालेलं आहे त्याच्यावर खरोखर तुमचं अभिनंदन आहे, तर ते कशातनं काम चालू आहे ते काय सांगू शकता का? हे तुमच्या घरातनं करताय, प्रशासनाच्या वतीनं करताय? तुम्हाला ते काम मंजूर झालेली पाठवले ना साहेब आपण? नाही पाठवलं तुम्ही त्याच्यावर मी पण नाही पाठवलं नाही. ते कशावर त्याची कॉपी द्या. तुम्हाला व्हॉट्सअपच टाकले ना आपल्याकडे असेल ना ऑफिसली. नागरिकांचा साहेब ज्वलंत प्रश्न आहे. त्या ठिकाणी जीवन मरणाचे प्रश्न आलेले आहेत. आता पाणी चारीसाठून तुम्ही तोडलेलं आहे. नाही, इतका फॉलोअप करून तुमच्याकडे काय उत्तरच येत नाही. आम्ही एवढं फॉलोअप करतोय, एकही उत्तर नाही तुमच्याकडनं आलं मला. नाही एकही पोचलेलं नाही मला उत्तर. ते एक पहिलं जे पत्र दिले ना, आम्ही त्याच्यावरही पत्र दिलं आहे का? त्याच्यावरती काय पत्र दिलं आहे हे बघा. हे जे पत्र आहे ना तुम्ही दिलेलं, ह्याच्यामध्ये काय म्हणताय लाईट मंजूर आहे. पण ती लाईट कशामध्ये मंजूर आहे ते पहिलं सांगा. हां, शासनाची मंजूर आहे. कुठच्या शासनाचं? त्याची काय कॉपी आपल्याकडं? महामंडळाची कॉपी आपल्याकडे इथं बघायला की बाबा हे महामंडळाच्या वतीनं मंजूर आहे. ही मंजूर आहे सांगितली ना. पुढची ही तुम्ही टाकलेली नाही. बरं, ही आता मंजूर आहे तुमची किती? 10, 20, 25 लाख रुपये मंजूर आहे. बरोबर आहे. त्याची कॉपी आम्हाला देताय? हां, द्या. मग आता हे जे काय मॅडम द्या, हे काय ॲफिडेविट आहे बरं सांगा. नक्की काय आहे ॲफिडेविट म्हणजे काय आहे? हे कसं असतंय, हे 1.3% सुप्रीम चार्जेस तुम्ही MSCBला विचारायचे, त्यांना माहिती आहे त्यांची रेग्युलर प्रोसेस. आमच्या डिपार्टमेंटनं जर काम केलं तरी हे तिथला लोकल एक माणूस लागतो आणि 1.3% सुपरविजन चार्जेस त्यांना आम्हाला पेड करायचे असते. हे आमचं काम करतंय जलसंपदा विभागाचं विद्युत विभाग. जो विद्युत विभाग आहे जलसंपदा अंतर्गत आलोऱ्याला तुझं ऑफिस आहे, ते काम करतं. आणि ते एक्सपर्टीज आहे. तुम्ही आता तुमचं शिक्षण झालं ना 1.3 DDF मधनं ते काम होतंय आणि त्या अनुषंगाने तिथं आता काम चालू आहे. या ॲफिडेविटचा तुम्ही अर्थ सांगा मला. काय ॲफिडेविट आहे? तुम्ही नागरिकांना काय सांगितलंय आणि हे ॲफिडेविट काय घेतलंय? ॲफिडेविट करताना त्यांना कल्पना दिली होती का हे ॲफिडेविट कसलं आहे, काय आहे? कारण एवढी काय शिकलेली नाही तुम्ही. काय लाईन शिफ्टिंग आणि ट्रान्सफॉर्मर जो बसवायचा हे चक्क तुम्ही फसवणूक करताय. हे ऐका, हे ॲफिडेविट काय आहे? हे प्रायव्हेट करतायत. कोण आहे तुमचं नाव सांगा. हे ॲफिडेविट बघा, हे वाचा. हे प्रायव्हेट स्वतःच्या पैशानं हे ॲफिडेविट करतायत असं त्यांच्याकडनं गोड बोलून तुम्ही करून घेतलेलं आहे. 1.53% मधलं काम आहे आणि त्याला कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केलेला आहे त्यांनी. फक्त हे कसं आहे, जमीन मालक किंवा तो उभा लागतो म्हणून आपण हे दिलेलं आहे. त्यांच्याकडनं 1 रुपया घेतलाय का तुम्ही? मला नाही हे ॲफिडेविट आता आम्ही ते अडवलं म्हणून ऐका जरा, मी त्याचा अर्थ सांगा ना ॲफिडेविटचा काय. हे ॲफिडेविट कोणी करून घेतलं? ते यांत्रिक विभाग. मला माहित नाही. यांत्रिक विभाग आलोरे आहे ना, त्यांना माहिती आहे. कारण की ही प्रोसेस सगळी जी केली ती त्यांनी केली. हे केलेलं नाही. तुम्ही त्यांना सांगितलं. ऐका जरा, हे तुम्ही त्यांना सांगितलं. मी काय एक्सपर्ट नाही. आमचं यांत्रिक विभाग, आपला विद्युत विभाग जो आलोऱ्याचा आहे ना, तो एक्सपर्ट आहे. त्यांनी त्याला कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केलेला आहे आणि त्यांच्या थ्रू त्यांनी 1.3 DDF मधनं ते काम केलेलं आहे. हे काय करणार आहे? लाईन शिफ्टिंग करणार आहे, त्याचा ट्रान्सफॉर्मर बसून देणार आहेत. त्यांचे जे घरोघरी कनेक्शन आहे ते आता त्यांचं पुढचं पार्ट आहे. हे यामध्ये आम्ही लाईन शिफ्टिंग, जी हाय टेन्शन लाईन गेलेली आहे ती शिफ्टिंग करून घेतोय. ट्रान्सफॉर्मर बसवायचं आहे आणि त्यातनं मग त्यांना घरोघरी कनेक्शन द्यायचं. हे बघा, तुम्हाला काम होण्याशी मतलब आहे. नाही, तुम्ही काम नाही. ह्या एका माणसान स्वतःच्या पैशाने ॲफिडेविट काय सांगतात? एक मिनिट तुम्ही समजून घ्या. ह्या एका माणसानं हे संपूर्ण काम स्वतःच्या पैशान करतो. ह्या ॲफिडेविट मध्ये आहे. उर्वरित ॲफिडेविट मध्ये आहे. तुम्हाला मराठी पाहिजे तर मराठी देतो, कन्नड पाहिजे तर कन्नड देतो. तुम्ही नाही तुम्ही एक तर मराठीत. आणि तुम्ही जे शासनाचा पैसा करताय ना, हे स्वतःच्या पैशान खर्च करताय तसं ॲफिडेविट करून घेतलंय तुम्ही लोकांनी. जेव्हा मी 3 तारखेला तिथं धिंगाणा केला, आलोरा विभागाला विचारा, मला माहित नाही. नाही ह्याच्यात तुम्ही सांगितलं त्यांना आलोरा विभाग माहिती ना. हा जो ठेकेदार कोण आहे ना तुमचा संगमतवाला साताऱ्याचा, ते माझं नाही. पण अहो त्याच्याशी तुमच्याकडे आले नाही. यांना कुठं तुम्हाला आलोरचं माहिती आहे का? मी काय सांगितलं तुम्हाला साहेब, हे काम करते आलोरेचं एक विद्युत विभाग. आमचा काही संबंध नाही. आम्ही फक्त त्यांना आमच्या निधी फक्त आम्ही देणार आहे. बाकी जे एक्झिक्युशन करायचंय किंवा तिथलं जे कोणाला देणार तुम्ही? ऐकून घ्या. कोणाला देणार? ऐकून घ्या. हे जे काही एक्झिक्युशन करणार आहे तो विद्युत विभाग आलोरे करणार आहे. यात मला माहित नाही की त्यांनी हे ॲफिडेविट का केलंय. हे फक्त मला माहिती आहे का, तर 1.3 DDF चार्जेस घेतात आणि तिथला स्थानिक जो असतो रहिवासी, त्याचा ते असेसमेंट उतारा लागतो त्याला. त्याशिवाय ती केस तयार होत नाही. डायरेक्ट आता कॉन्ट्रॅक्टर कसं तिथं हे करणार आहे सांगा.
हे बघा ना, आता तुमचं जेव्हा मी तिथं भांडलो, तिथं सगळं गेलो, तर ही सही कोणाची आहे? हे माहित आहे. हा, मग आता ही तुमची सही कशी आली नंतर? जर तुम्हाला हे सगळं माहिती नाही, मी MSCB ऐका ना, ही पूर्ण वाचलं, पण ते कधी तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या ज्या प्रकल्पग्रस्तांचा आहे त्याच्यामध्ये निधीचा काही एक संबंध नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये गैरसमज असा स्वतःचा करून घेताय की तुम्ही यांचा गैरसमज म्हणजे सगळे प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर पडले होते. आम्ही तिथं पोचलो नसतो तर तुमचं हे पत्र गेलं नसतं. हे बाहेरच्या बाहेर तुम्ही आता हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल, हे जे ॲफिडेव्हिट आहे हे खोटं आणि फसवणूक केलेली आहे तुम्ही कोणाची, सगळ्या प्रकल्पग्रस्तांची. हे काय त्यांनी वैयक्तिक केलेलं नाही. सांगा ना त्याचं काय नेमकं वाचून सांगा, तुम्ही त्याचा अर्थ सांगा. तुम्ही सांगा ना, ह्या ॲफिडेव्हिट करून घ्यायचं, इंग्लिशमध्ये करून घेतलं हे सांगा ना. 24 सालातला तुम्ही बॉन्ड पेपर वापरलाय. चालूच आहे सर. हे बघा, हे तारीख आहे ना ती बॉन्डच्या दिवसाची. हा बॉन्ड कधीचा 24चा असू दे, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. ऐका ना, हे बघा ते देणारे दिले, पण तुम्ही हे जे काय आहे ॲफिडेव्हिट वाचून दाखवा. ठीक आहे ना, मग त्याच्यावर ऐका ना, मग नोटरी केलंय, सांगा त्याचा अर्थ काय सांगा. हो, ग्रामीण भागातल्या लोकांना इंग्लिश येतं का? तुम्ही मराठीत बॉन्ड पेपर करायला हवे होते ना. सांगा ना. काय मॅडम, त्याकडनं पैसे घेतलेले नाही किंवा काय? अहो तसं नव्हे. हा एका माणसानं जर का महेंद्र ना नाव काय महेंद्रानं ठरवलं नसतं की मी कोणालाही कनेक्शन देणार नाही, तो कोणाचंही कनेक्शन, याचा अर्थ असा आहे मी माझ्या स्वतःच्या पैशाने खर्च करतोय, माझ्या पैशाने खर्च करतोय. तुम्हाला पूर्ण इंग्लिश नसेल ट्रान्सलेट करा, नाही तर तुम्हाला दुसरी बाजू पण देतो, दोन्ही कुठच्या भाषेत पाहिजे ते. असं आहे ते सावंत साहेब आले, तर तुम्ही तो बॉन्ड करून घेतलाय ना 1.3चा, तो महेश वाडकर आणि शेलार ते कॉन्ट्रॅक्टरचे त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं मेन्शन केलंय का तुम्ही का त्या महेश वाडकरनं पैसे द्यायचे म्हणून? केलेलं नाही. ठीक आहे, मी त्यांना तुमचा नंबर देतो, तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून घ्या. त्यांना बोलून घ्या. इथं गेलेलं नाही, त्याचं बॉन्ड त्यांनी वाचून दाखवायचं काय करायचं आहे. तो काय इंग्लिश आहे ना, तुम्हाला पण यायला पाहिजे ना. ते 4 नंबरचं काय आहे ते सांगा मला. 4 नंबरला आहे ते इकडे पण सांगा. एक मी सांगतो. वरील नमूद केलेल्या जागेसाठी मालमत्तेसाठी वीज पुरवठा तातडीची आवश्यकता असल्याने आम्ही DDF योजनेअंतर्गत होणाऱ्या सर्व विद्युत पायाभूत सुविधा कामाचा खर्च स्वतः उचलण्यास सहमत आहोत. म्हणजे स्वतः उचलत आहेत खर्च, A to Z त्यांचं हे करा स्वतः. पायाभूत सुविधा भविष्यात आमच्यासाठी समर्पित राहतील. काय त्याचा अर्थ सांगा. त्यांनी फक्त परमिशन दिली की माझ्या जागेमध्ये तुम्ही, तो तुमचा किती नंबरचा आहे? 6 नंबरचा. मी एक मुद्दा करतो. We will be provide will be land space our permission for non-chargeable basis installation of new distribution transformer. हे ट्रान्सफॉर्मर उभा करण्यासाठी त्यांनी तो तुम्ही 4 नंबरचा वाचा. 4 नंबर एक नंबर तुम्ही तेवढंच हाईट करून द्या, बाकीचे विसरू. we will utilize necessary material ISI mark standard specification MSDL च्या याच्यानुसार ते गाईडलाईन नुसार ते मटेरियल वापरतो. 4 नंबरचं पहिलं वाचा, मग तुम्ही 6 नंबरला जावा, 7 नंबरला जावा. 4 नंबरचा वाचा. 4 नंबरचं वाचते. हा. The material will be installed 3 feet above from the ground level, not above 6 feet from the ground level, providing railing steel pipe 2.5 feet from metering installation board. ते आता मीटर इन्स्टॉल करायचं त्याच्या संदर्भातलं त्यांनी दिलं 3 मीटरच्या वर आम्ही बसणार. हा, तुम्ही हे बघा, हे ट्रान्सलेशन केलेल्याचं वाचा. नाही वाचा ना तुम्ही. एका बाजून वाचा तुम्ही, इथून घ्या. एक मुद्दे काढा. एक हा कंडिशन काढा. We will get transformer division. अटी एका बाजून अटी काढा बघा. टेस्टिंग डिव्हिजन. यांना हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण द्यायचा अधिकार दिला कोणी हेच सांगतोय मी. म्हणून सांगतो पहिलं पान वाचा तुम्ही. हे जे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी दिलंय ना, हे पटवून द्या त्यांना पहिल्यांदा. सांगा, वाचा ते पहिला पिरियड. होल्डिंग प्रॉपर्टी, त्यांची प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीमधली परमिशन. ती ट्रान्सफॉर्मर बसणार आहे, ती तुमची जागा आहे ना. तुम्ही ते वाचा तुम्ही पहिल्यांदा. पहिले एक मुद्दा क्लिअर करून म्हणजे त्याचा डिव्हिजन घेतलं तर त्या जागे संदर्भातला म्हणजे जिथं DB बसणार आहे त्या जागेतलं हे ॲग्रीमेंट आहे.
कमिशन अंडर द बेसिक वगैरे चौथी पाटण सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर एक सर्व ॲग्रेट द रेग्युलेशन पाटील कमिशन सर्क्युलर नंबर लास्ट कंपनी रिलीज फॉर द न्यू कनेक्शन अप्लाइड अँड इशूड बाय MSCB सबमिशन हात पिरियड घ्या. applied and issued to the MSDF Maharashtra Municipal Regulatory Commission from the time to time and is before the वकिलाकडे जावा शिरकर वकिलाकडे देऊ तुम्ही पाठवून त्याला दाखवा. कोण आहे बोलवा नाही तर तुम्ही सोडून दुसरा एक कोण इंग्लिश वाचणाऱ्याला बोलवा जरा इंग्लिश वाचणाऱ्याला बोलवा. बोलवलंय हे त्याचं काम करतायत कशाचं तुमच्या MSCBच्या अधिकाऱ्याला पण बोलवून घ्या. मला घरात कनेक्शन घ्यायचं आहे. हा माझी जमीन आहे. हा बरोबर. मग माझा एग्रीमेंट करायला नको कॉन्ट्रॅक्टर कोणाशी ते कधी मागणार MSCB कडे मागणार MSCB कडे कनेक्शन पाहिजे म्हणून. जमीन नावावर लावून घेतली आहे का नाही कशासाठी मागितली ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी. हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे MSCBचा. तुम्ही बोलवा ना कोणाला तरी एखाद्याला. हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे MSCBचा आणि हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आमच्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा. म्हणजे कोणाचा ते इलेक्ट्रिकल विंग आहे त्यांनी केलेला आहे. हा असं नाही की कुठं तुम्हाला पत्र पाहिजे का लेखी मराठीमधनं तसं पाहिजे का सांगा. तुम्हाला पाहिजे तर मराठीमध्ये पत्र द्यायला पत्र पाहिजे का ह्या अनुषंगानं या अनुषंगानं पत्र ही फसवणूक. आम्हाला काय सांगितलं त्यांनी बसवण्याची ती जागा आहे ती जागा तुमच्या मालकीची आहे ना म्हणजे तुमच्या नावावर आहे ना अरे त्याची होय बरं. परवानगी मग तीच आणि परवानगी आहे. तिकडनं लाईन अहो एखादा बोलवा ना तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कोणाला बोलवा ना एखादा तिरस्त.